1400 वर्ष जगलो, पण मी तुम्हाला नाही ओळखू शकलो. माऊली मला माफ करा, तुमची महिमा आघात आहे. मला 1400 वर्ष जगून मी व्यर्थ. दगडा मातीची भिंत तुम्ही निर्जीव भिंत चालविली, परंतु आळंदीकरांना मात्र दया नाही आली. निवृत्तीना, सोपान दादा, ज्ञानदेव, मुक्ताबाई या चारही भावंडांना आळंदीकरांनी मात्र अनाथ केले. माऊलीचे आई वडील यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. का? की आपल्या पश्चात आपल्या मुलांना समाजाने स्वीकारावं, त्यांना शुद्धीपत्र द्यावं. कोणत्याही आई वडिलांना वाटते की आपल्या मुलांना मानसन्मानाने जगता यावं, आणि म्हणून त्या काळी त्यांना देहांत प्रायश्चित्त घेण्यास भाग पडलं. घेतलं त्यांनी देहांत प्रायश्चित्त. 6 महिन्याचा काळ लोटला. 6 महिने झाले जाऊन माऊलीच्या आई बाबांना. मग छोटीशी चिमुकली मुक्ताला आता दिवाळी जवळ आली, आणि मुक्ताला असं वाटलं आपल्या भावंडांना आपण मांडे करून खाऊ घालावे. मांडे तुम्ही ऐकले का? मांडे लहानपणी कधीतरी माझ्या मोठ्या आईने मांडे, आता आपल्याला माहिती नाही मांडे हा पदार्थ. खापरावर मांडेरान म्हणतात, आपण नाही करू शकत ते. तर मुक्ताला वाटलं आपल्या भावंडांना आपण मांडे करून खाऊ घालावं, आणि म्हणून तिने काय केलं पहा, सकाळी सकाळी ती कुंभारवाड्यात गेली. कुठे? आळंदीला कुंभारवाड्यामध्ये गेली. कशासाठी? तर खापर आणण्यासाठी. तिथे गेल्यानंतर कुंभार मावशी अंगणामध्ये शेण काढून सडा टाकत होती. पूर्वी कसं शेणात पाणी हे काढून सडा टाकायला जात असे. आपल्याला ते प्रसंगच माहित नाही. भोयर वहिनी यांना माहिती आहे शेणाचा त्याचा संबंध आहे, परंतु आपण डायरेक्ट पाणीच टाकतो रोडवर असं. तर मला काय म्हणायचं आहे की शेण पवित्र मानले जाते, आणि त्या कुंभारी मावशी अंगणामध्ये अंगणभर सडा